नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी आजची बात या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थात एक्झिट पोल संदर्भातली बातमी आहे। एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा मोदींची सत्ता येणार आहे। तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वात जास्त 25 जागा मिळणार। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मोदींची हॅट्रिक होणार आहे। देशात इंडियाला 337, इंडिया आघाडी 170 जागा मिळतील असा हा पोल सध्या आलेला आहे। महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला अधिक जागा मिळतील। महायुती 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अपक्ष 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। देशात मोदी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी असं चित्र एक्झिट पोलमधून समोर आलंय। म्हणजेच केंद्रात देशाच्या जनतेची पसंती मोदीच असल्याचं एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। मात्र महाराष्ट्रातलं चित्र वेगळं आहे। TV9 पोलस्टार पीपल इनसाइडच्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदीच येणार। एनडीएला 337 जागा आणि इंडिया आघाडीला 170 जागा मिळताना दिसतात। स्वतंत्रपणे भाजपचा विचार केला तर 337 मधून भाजपला 302 जागा मिळताना दिसतात। म्हणजेच 2019 पेक्षा 1 जागेचं नुकसान आहे। तर काँग्रेसला इंडिया आघाडीमध्ये 65 जागा मिळताना दिसतात। म्हणजेच 2019च्या तुलनेत 13 जागांचा फायदा काँग्रेसला होताना दिसतोय। आता महाराष्ट्राचा विचार केला तर महायुतीवर महाविकास आघाडी भारी पडताना दिसते। महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत, त्यापैकी महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळताना दिसतात। आणि सांगलीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। महायुतीत भाजपचा विचार केला तर भाजपचे 18 खासदार दाखवण्यात आले आहेत। 2019च्या तुलनेत 5 जागांचं नुकसान होत आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळताना दिसतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही नाही, म्हणजे 0 जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 खासदार निवडून येतील असं भाकीत आहे। काँग्रेसचे 5 खासदार म्हणजेच 2019च्या तुलनेत 4 खासदारांचा फायदा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा दाखवण्यात आल्यात। 10 वर्ष या देशाच्या प्रगतीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने जे योगदान दिलं, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे की जनता आपला मतरूपी आशीर्वाद हा एनडीएच्या मागेच उभा करेल। आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष इंडिया अलायन्सचे लोक हे विकास प्रगती यावर कमी बोलायचे। या सर्व वातावरणात ये पब्लिक है, सब जानती है, एनडीएला आपला मतरूपी आशीर्वाद उभा करेल हा आम्हा सर्वांना मनापासून विश्वास आहे। जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केलं, देशात तसंच घडेल हा माझा पूर्ण विश्वास। जनतेच्या मनातलं अजूनही एक्झिट पोलमध्ये दिसत नाही। जनतेच्या मनात मोदी सरकारच्या आणि भाजपच्या विरोधातला राग होता आणि तुम्हाला 4 तारखेला इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये बनेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते जवळपास 35 ते 40च्या घरामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एक्झिट पोल हे आज जे आहे ते तुम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बाजूनच ज्या दिवशी 4 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल। इतर एक्झिट पोल पाहिले तर रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353 ते 367 जागा आणि इंडिया आघाडीला 118 ते 133 जागा मिळू शकतात। झी मॅट्रिक्सनुसार एनडीए 353 ते 367, इंडिया आघाडी 118 ते 133 आणि इतर 43 ते 68 जागा। इंडिया न्यूज डायनामिक्सच्या पोलनुसार एनडीए 171 तर इंडिया आघाडीला 125 जागा मिळू शकतात आणि इतर 47 जागा। तर जन की बातनुसार एनडीए 362 ते 392, इंडिया आघाडीला 141 ते 161 आणि इतर 10 ते 20 जागांचा अंदाज आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार जवळपास 400 जागा जिंकणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुती जवळपास 45 जागा जिंकणार आहे। अर्थात त्यामध्ये जालना आहेच आहे, कारण विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुका आम्ही लढल्या आणि विरोधकांनी वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करून
गाव पातळीच्या मुद्द्यावर या निवडणुका लढल्या। माननीय मोदी जी का नेतृत्व, 10 साल किए हुए काम, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं की मेहनत, हमारे एनडीए के दोस्तों के साथ मिली हुई ताकत, इस आधार पर अब की बार 400 पार, ये स्पष्ट चित्र होगा। मागच्या वेळेस तुम्ही बघा, राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश असेल, असेच अंदाज दाखवले गेले आणि निकालानंतर मात्र वेगळं चित्र दिसलं। तेच चित्र तुम्हाला 4 तारखेला पाहायला मिळेल। आम्ही सुरुवातपासून सांगत आलोत की एक्झिट पोलच्या नुसार केंद्रामध्ये एक तर निर्विवाद सत्य आहे की एनडीएचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होते। एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसतात, म्हणजेच मोदींची लाट कायम आहे। मात्र असं असलं तरी महाराष्ट्राचा मूड वेगळा आहे। त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जनतेनं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाच कौल दिल्याचं एक्झिट पोलमधून दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।